अस्सलामुअलैकुम. आज आपण वल्या काजूचा मसाला बनवत आहोत. आपण ह्याला कोकणीतलं काजूचे गीर पण बोलताव. हे बघा, हे 1/2 किलो गीर आहेत. त्यातलं मी गरम पाणी टाकलं आहे का ते साला इझिली निघण्यासाठी. गरम पाणी टाकून एक 15 मिनटं ठेवले ना का इझिली साला इशे निघतात. सगळ्या काजूंचे बघा मी साला काढून घेतल्यावर शिरावातल्यान मी 3 मोठे चम्मच तेल टाकला. खरे गरम मसाल्यातल्यान फक्त जीरा, लवंग, इलायची, काला मिरी टाकली आणि 3 मीडियम साईजच्या कांद्याला मी चॉप कापून घेतला आहे. त्याचा बिरिस्ता करून घ्यावाचा. त्याच बिरिस्त्यातल्या 2 टमाटरचा पेस्ट करून टाकायचा. पेस्टला आणि कांद्याला जरा बेस फ्राय करून घ्यावाचा. 1.5 चम्मच आला लसूण हिरवी मिरचीचा पेस्ट टाकला. मसाला जरा भुजून घ्यावाचा. पावडर मसाल्यातल्या मी टाकला 1 चम्मच लाल मिर्च पावडर, 1 चम्मच धना पावडर, पाऊण चम्मच मी गरम मसाला टाकला आहे आणि पाव चम्मच हळदी पावडर, मीठ टेस्टच्या हिशोबात टाकला आहे. सगळं मिक्स करून घ्यावाचा. थोडासा पाणी टाकून मसाल्याला भुजून घ्यावाचा. जैसा थोडा मसाला आपण भुजून घेऊ, गीर ह्यातल्यान टाकायचे म्हणजे काजू, फ्रेश काजू, वले काजू ह्यातल्यान टाकायचे. मिक्स करायचा आणि थोडासा पाणी टाकून बेस शिजून द्यावाचा. एक अर्धाशी 1 ग्लास मी ह्यातल्यान पाणी टाकलं आहे, जास्ती नाही टाकला. एक 20 मिनिटांनी बघा परफेक्ट आपला काजू मसाला रेडी आहे. एकदम कोकणी पद्धतीतला